बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड कायम कृती आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात आणि यावेळी तर त्यांनी रोकड आणि बोकड बाबत सांगून निवडणुकीतल्या अर्थकारणावर वक्तव्य केल्यानं नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पाहूया. 3 कोटींची रोकड आणि 100 बोकड. 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून. आमदार गायकवाडांच्या तोंडी सत्य की बडबड? 1-1, 2-2 कोटी, 3-3 100 बोकडे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं अर्थकारण. सेनेचं भाजपाच्या मैत्रीवर संशयाचं धोरण. स्थानिक स्वराज्य निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा तसा राजकीय पक्षांच्या तयारीलाही वेग आलेला दिसतोय. पण ही तयारी सुरू असतानाच वाचाळ नेत्यांच्या वाचाळ विधानांनाही ऊत आल्याचं दिसतंय. कायम आपल्या विधानांनी आणि कृत्यांनी वाद निर्माण करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची वादाची परंपरा कायम ठेवत एक विधान केलंय, ज्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रोकड आणि बोकड याचं अर्थकारण मांडल्याचं दिसतंय. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार. आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो. त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून. इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरेल, जे मलकापूरचं ठरेल, जे खामगावचं ठरेल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत. संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 3 कोटींचा खर्च आणि 100 बोकड लागत असल्याचं म्हणत एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या बंधनांना आव्हान दिलंय. आता आमदार बोलले म्हणजे यात काहीतरी सत्यता असेलच, पण विरोधकांना मात्र गायकवाडांची ही गोळाबेरीज केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं वाटतंय. ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे. हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची. तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? तेच निघणार. आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं. संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो, असं माझं मत आहे. त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केले, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा. दुसरीकडे संजय गायकवाड यांनी भाजपाच्या मैत्रीवरही संशय उपस्थित केलाय, ज्यावरती भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केलाय, ज्यानंतर शिवसेनेकडून सारवासारव सुरू झाल्याचं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 3 कोटीपर्यंत खर्च येतो, 100 बोकडं द्यावी लागतात, असं विधान संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. याचा वाद संजय गायकवाडला अनुभव असेल, मला अनुभव नाही. ते भाषणाच्या ओघात ते बोलून गेले. त्यांचा बोलण्याचा अर्थ असा नव्हता की आम्ही 2 कोटी खर्च करतो आणि आम्ही 3 कोटी खर्च करू. आता बघा, एखाद्या ठिकाणी आपण सहज गेलो तर कार्यकर्ते बोलतात ना, एवढं मोठं जेवण घालायला लागलं, एवढं मोठं हे करावं लागलं. त्यामुळे त्यांचा उद्देश जाणीवपूर्वक असं काय कुणाच्यात तरी त्यांनी ऐकलेलं बोललेत, कोणीतरी त्यांना सांगितलं आणि ते ऐकलेलं भाषणाच्या ओघात ते बोललेत. त्यांचा असा उद्देश की एवढे पैसे खर्च करा आणि एवढी बोकडं मारा असा बोलण्याचा त्यांचा उद्देश नाही. आमदार संजय गायकवाड यांची विधानं खरी की खोटी याची पडताळणी व्हायला हवी. पण याबाबत एक बाब मात्र नक्की की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो किंवा इतर कोणत्याही निवडणुका या पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीये. निवडणुकांमध्ये वाढलेला पैशांचा वापर, साम दाम दंडभेद सगळं अगदी उघड होतं. त्यामुळे जर गायकवाडांचं म्हणणं खरं असेल तर पारदर्शक निवडणुका होणार तरी कशा हा सवाल आहे, ज्याचं उत्तर निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांनाही द्यावं लागेल. 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बोकडे एका घराकून.